पुढे डोळ्यासमोर ठेवूनच आयोजित केलेली आहे की आपल्याला एनईपी आणि एबीसी कार्ड काय सिस्टीम आहे. कारण आजची असणारी आपली शैक्षणिक प्रणाली ही क्रेडिट वरती आलेली आहे. जेवढे क्रेडिट आपले होणार आहेत त्याच्यावरती आपले असणाऱ्या पुढच्या भविष्याच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण होणं किंवा आपल्याला ती पदवी मिळणं या गोष्टी निश्चित होणार आहेत. या दृष्टीनं या कॉलेजमध्ये आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तर या कार्यशाळेसाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. प्राध्यापक उपस्थित आहेत, मी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती राज्यशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय आर.व्ही. जाधव सरांना विनंती करतो, त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावं. नमस्कार. पदवी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पुरुष आयोजित PM विषय योजनेअंतर्गत आज आपल्या महाविद्यालयामध्ये वर्कशॉप होत आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट UG आणि CUGच्या स्टुडंटसाठी हे वर्कशॉप होत आहे. प्रथमतः मी आपल्या या वर्कशॉपसाठी उपस्थित झालेल्या डॉक्टर सर्वरी कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत करतो. याचबरोबर आपल्याच महाविद्यालयातील इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख NS पाटील मॅडम यांचंही स्वागत करतो. आपल्या सर्वांचंही स्वागत करतो. आमच्या महाविद्यालयातील विविध शिक्षक असतील, प्रशासकीय सेवक असतील, या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले 2-3 वर्ष झालं नवीन शैक्षणिक धोरण जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणून आपल्यापुढं येतं आहे. वास्तविक पाहता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयीची चर्चा फार होते, पण त्याच्यामध्ये जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सर्वांना माहीत आहेत अशातला भाग नाही. कारण विद्यापीठ पातळी असेल, कॉलेज पातळीवरती असेल, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, या सगळ्यांच्या मध्ये काही शंका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचं आहे, कशासाठी काय हे शैक्षणिक धोरण येणार आहे याची माहिती व्हावी या उद्देशाने आजचं वर्कशॉप आपण ठेवलं आहे की जेणेकरून भविष्यात आपल्याला त्या दृष्टिकोनातून शिक्षण घेत असताना त्याचा उपयोग होऊ शकेल. वास्तविक पाहता शिक्षण हे राष्ट्र विकासाचे आणि व्यक्ती विकासाचे प्रभावी साधन आहे. बदलत्या परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होणं गरजेचं असतं. जसजसे बदल होतील तसं शिक्षणामध्ये बदल होणं गरजेचं असून त्या ठिकाणी जागतिक पातळीवरती आपला विद्यार्थी टिकायचं असेल, त्याचप्रमाणे स्वतः विद्यार्थी आत्मनिर्भर व्हायचं असेल तर त्याला बदलत्या काळानुसार शिक्षण मिळणं गरजेचं आहे. जुनं पारंपरिक शिक्षण पूर्णतः आपण नाकारलेलं नाही, पण ते काही अंशाला घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल होतात का ते बदल आपण स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. 2020ला जे शैक्षणिक धोरण आलं त्याच्यापूर्वी 1986ला शैक्षणिक धोरण मंजूर करण्यात आलं होतं. ते शैक्षणिक धोरण जवळजवळ 34 वर्षात सलग तसंच राहिलं. त्यामुळे फारसा काही बदल केला गेला नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे बदलते आव्हान आले, विशेषतः कोरोनाच्या कालखंडात असेल किंवा टेक्नॉलॉजी आधी आली 90 नंतर, त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये बदल करणं गरजेचं होतं. या दृष्टिकोनाचा विचार करून भारत सरकारने डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली 2017ला एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी 2020चं शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी मंजूर केलं. आज आपल्याला ते लागू झालेलं आहे. अर्थात यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की देश पातळीवरती जरी हे शैक्षणिक धोरण लागू केलं असलं तर सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्येच लागू केलं. तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी विद्यापीठाने प्रथमतः लागू केलं आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी, काही शंका बऱ्याच त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असेल, शिक्षकांच्या मध्ये असेल, विद्यापीठ पातळीवरती असेल, या होतात दिसून येतात. आणि त्याचे परिणाम असे झाले की आज आपण TYला बघितलं तर TYची परीक्षा 50 मार्कची म्हणजे 40-10 आहे. SYची परीक्षा बघितलं तर आपण 80-20 आहे. FYची परीक्षा बघितली तर 40-60, म्हणजे एक सूत्रतापणा त्यामुळे आणता आला नाही. काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या आणि त्यामुळं सर्वांच्या समोर अशा प्रकारे वर्कशॉप घेऊन NEPची सविस्तर माहिती मिळावी या दृष्टिकोनातून आपण हे वर्कशॉप घेतलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे काय झालं तर
जे अभ्यासक्रमामध्ये तेवढेच बदल झाले असं नाही, त्यामुळे अनेक प्रकारचे बदल होताना दिसून येतात. त्यामध्ये शिक्षणाची संरचना असेल, म्हणजे प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, ज्युनियर असेल, सिनियर असेल, ही जी पद्धत होती त्यामध्ये बदल करण्यात आला. अध्यापन पद्धतीमध्ये बदल होताना दिसून येत आहे. मूल्यमापन पद्धतीमध्ये आज जर FYची परीक्षेचे विद्यार्थी जर आपल्याकडे आहेत, त्यांना माहित असेल की 40 मार्कावर तुम्हाला 40% पास आहे, 35% नाही. हे विद्यार्थ्यांना माहित नाही अजून. म्हणजे आम्हाला सुद्धा परीक्षेच्या वेळेला एक परिपत्रक आलं की 40% पास आहे. त्यातले काही पेपर सुरुवातीला 1, 2, 3 तपासल्यानंतर मॅडम त्या विभागाच्या प्रमुख होत्या. म्हणजे काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या आणि त्या लवकर लोकांच्याकडे न पोहोचल्यामुळे अशा पद्धतीने फर्स्ट इयरला वेगळं, सेकंड इयरला वेगळं, थर्ड इयरला वेगळं हा प्रकार त्यामध्ये असलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे कौशल्यावर आधारित शिक्षण देणं गरजेचं होतं. ते त्या ठिकाणी आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेलं आहे. संशोधन असेल, संशोधनाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार होणं गरजेचं आहे. मातृभाषा असेल, प्रादेशिक भाषा असेल, यातून शिक्षण यामध्ये असलेलं दिसून येते. त्यामध्ये लवचिकता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा बहुशाखीय आज आपल्याला ओळी जो विषय आहे तो विषय एका फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फॅकल्टीचा ओळी विषय घ्यायला लागतो. म्हणजे शाखीय शिक्षण त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये तांत्रिक असेल, कौशल्यपूर्ण असेल, व्यावसायिक शिक्षण असेल, अशा पद्धतीची विविध शिक्षण पद्धती आज आपल्याकडे येत आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल झालेले आहेत याची माहिती व्हावी यासाठी आज जरी वर्कशॉपच्या टायटल जर विचार केला तर ABC कार्ड म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे आहे टायटल. पण मी मॅडमना विनंती केली आहे की मॅडम तुम्ही NEP वरती बोला. दुसरे जे वक्ते आहेत ते आपल्याला ABC कार्ड वरती बोलतील, कारण NEP समजला तर ABC एक कार्ड त्यातला एक घटक आहे. अनेक घटकापैकी तो एक घटक आहे आणि NEP समजणं गरजेचं. या भूमिकेतून मॅडमला तशा प्रकारची मी विनंती केली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. महाविद्यालय पलूस आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 आयोजित राज्यशास्त्र विभाग आयोजित वर्कशॉप ऑन अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सिस्टम या विषयावरती UG आणि PGच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तरी आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर शर्वरी कुलकर्णी मॅडम या प्रथम सत्राच्या प्रमुख पाहुण्या असून त्यांचा परिचय करून देण्यासाठी आज इथे उभी आहे. मॅडमचे पूर्ण नाव डॉक्टर शर्वरी शरद कुलकर्णी असून त्या सध्या हेड ऑफ डिपार्टमेंट कन्या महाविद्यालय मिरज येथे कार्यरत आहेत. तसेच त्यांचे शिक्षण पाहता MCOM, MBA इन फायनान्स, MPhil आणि PhD हे त्यांचे शिक्षण असून त्या सध्या हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स कन्या महाविद्यालय मिरज इथे कार्यरत असून तसेच बोर्ड ऑफ स्टडी बिझनेस मॅनेजमेंट चेअरमन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, तसेच अकॅडमिक काउन्सिल मेंबर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, तसेच माजी इन्चार्ज प्रिन्सिपल कन्या. ऐकायला बसलाय. नाहीतर काय होतंय, वक्ता आपला त्याच्या तयारीप्रमाणे त्याला दिलेल्या जबाबदारीप्रमाणे पटापटा बोलत राहतो आणि त्याला बाबा वेळेची बांधिलकी असते आणि विषयाची बांधिलकी असते. आता आज ही जी एक दिवसीय कार्यशाळा तुम्हा विद्यार्थ्यांसाठी इथं आयोजित केली आहे त्याचं प्रास्ताविक सांगताना सरांनी तुमच्या राज्यशास्त्राच्या जे जाधव सर आहे त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण ज्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो 2020. आता 2020 काय लावलंय तर हे 20 ओव्हर्सची मॅच नाही आहे. 2020 म्हणजे काय माहिती आहे का, 2020ला हे धोरण मान्य करण्यात आलं आणि या धोरणाप्रमाणे या तर या धोरणाप्रमाणे आपल्या इथं शिवाजी विद्यापीठानं 2000 या धोरणासाठी त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे 2020ला कोरोना आला त्यामुळे हे 2020ला जे लागू होणार होतं ते पुढं ढकलत 2022-23ला लागू केलं शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्रात, जी आता NEP 1.0 नावाची बॅच आहे पहिली, ती आपल्या शिवाजी विद्यापीठातच आहे, बाकी कुठल्या विद्यापीठात नव्हतं. कारण बाकीच्या विद्यापीठांनी ते आणखीन 1 वर्ष उशीर केला आणि 2023-24 साली ते धोरण लागू केलं. आपण गडबड करून हे धोरण लागू केल्यामुळे काय झालं, आपल्या इथं 2 बॅचेस आहेत ज्या
शिवाजी विद्यापीठात NEPच्या नावानं 1.0 आणि 2.0 नावानं आहे. आता जे फर्स्ट इयर FYला ॲडमिशन आहे किंवा सेकंड इयरला ॲडमिशन आहे ते 2.0च्या अंडर आहे. आणि ज्या TYला बॅचेस आहेत मगाशी सरांनी सांगितलं तसं ज्यांचं आत्ता बाबा 40-10 हे पॅटर्न परीक्षा होती सेमिस्टर परीक्षा ते आपलं NEP 1.0ची बॅच आहे. तर हे सगळा गोंधळ का झाला तर कुठल्याही गोष्टीचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट आपण जेव्हा अडॉप्ट करतो तेव्हा त्याला रुजू होण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि जसं एक नवीन रोपटं लावलं तर त्याला पण थोडंसं खत पाणी घालून त्याला त्या परिस्थितीत स्वतःला जगवायसाठी सुरुवातीला जरा स्ट्रगल करायला लागतो. तीच परिस्थिती आमच्या हे NEPची आहे. लागू केलं खरं 2020ला मान्य झालं होतं, लागू केलं प्रत्यक्षात सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या युनिव्हर्सिटीनं 2023ला. आणि 23, 24, 24, 25 आणि आता ही 25-26ची बॅच आपली चालू आहे. तर त्या दरम्यान आपल्याला काय दिसून आलं की हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते नेमकं काय आहे ते थोडंसं बघूया. आणि खऱ्या अर्थानं तुमचं जो आजचं वर्कशॉपचं थीम आहे की अकॅडमिक क्रेडिट बँक म्हणजे काय तर तुम्हाला जे गुण मिळतात ह्या आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे प्रत्येक सेमिस्टरचे जे विषय तुम्ही पास होता आणि त्याच्यात जे तुम्हाला गुण मिळतात त्या गुणांना आपण क्रेडिट म्हणतोय. त्या गुणांना आपण काय म्हणतो क्रेडिट म्हणतो. नेक्स्ट स्लाइड तुम्ही टाकत जाल का तिथे लाईटच गेली.